बहुजन संग्राम ह्या सामाजिक विधायक महाराष्ट्र व्यापक मानवतावादी व सेवाभावी संघटनेतर्फे सालबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील भीमा कोरेगाव पुणे इथे शौर्य दिनाच्या शुभमुहूर्तावर 500 शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या लाखोंच्या जनसमुदायाला एक स्वादिष्ट वडापाव, 100 ग्रॅम तिखट खुमासदार चविष्ट फरसाण, एक प्रोटीनयुक्त केळी तसेच एक ओरिजिनल बिस्लरी पाणी बॉटल अशा एकूण 4 वस्तू पॅक केलेल्या बॉक्स वाटप करण्यात आला। ह्या वाटपाचा कार्यक्रम शुभारंभ बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भीमराव चिलगावकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। या प्रसंगी मुंबई प्रदेश अध्यक्ष विनोद कांबळे, बहुजन संग्राम महाराष्ट्र राज्य संघटक सुनील रसाळ, पुणे जिल्हा सहसचिव अनिल पवार, मुंबई प्रदेश महिला आघाडीच्या महासचिव सरिता कांबळे आदी मान्यवरांनी उपस्थिती दाखवून त्यांच्या हस्तेही अल्पोहाराचे वाटप करण्यात आले। या आगळ्या वेगळ्या आणि दुर्मिळ अल्पोहार वाटपाच्या उपक्रमाचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक होत असून बहुजन संग्राम पदाधिकाऱ्यांना अभिनंदनाचे फोन येत आहेत। बहुजन संग्राम संघटनेचे प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर हे गेल्या 21 वर्षापासून 6 डिसेंबरला चैत्यभूमी इथे व 1 जानेवारी भीमा कोरेगाव ह्या ठिकाणी वंदन करण्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या जनसमुदायाला भोजन, पाणी, बिस्किट, अल्पोहार सातत्याने वाटप करीत असतात। कोरोनाच्या जागतिक महामारीच्या संकट काळात भीमराव चिलगावकर यांनी 14 एप्रिल 2019 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापासून ते कोरोना संपेपर्यंत जीवाचा धोका पत्करून सलग 1.5 ते 2 वर्ष संपूर्ण महाराष्ट्रभर सुमारे 10,000 गोरगरीब, दलित, आदिवासी, बहुजन तसेच सर्व जाती धर्माच्या गरजूंना हातावर पोट असलेल्यांना प्रत्येक कुटुंबास 1,000 रुपयाचा शिधा, किराणा तर काही ठिकाणी साडी, चोळी, कपडे, लत्तेही देऊन त्यांच्या घराची चूल पेटून गरिबांना जीवदान दिले आहे। ह्याचे सामाजिक विधायक व सेवाभावी कार्याची पोचपावती म्हणून मानाचे एकूण 3 पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत। तहान, भूक, झोप ह्याची पर्वा न करता भीमराव चिलगावकर हे रात्रदिवस ह्या वयात सुद्धा पायाला भिंगरे बांधून वन फिरत असून जनतेची सेवा करत